शासकीय अनुदानित जाती नवबौद्ध निवासी शाळा सिरोंचा येथील विद्यार्थिनींच्या गणवेशाकरता शासनाकडून डीबीटीद्वारे मिळणाऱ्या प्रत्येकी 3082 रुपये विद्यार्थिनीच्या खात्यात जमा झाले. परंतु सदर शाळेतील मुख्याध्यापक बोरावार यांनी विद्यार्थिनींच्या खात्यातील पैसे परत मागितले. सामाजिक न्याय विभाग अंतर्गत शासकीय वसतिगृह आणि निवासी शाळेतील विद्यार्थिनींना वस्तू न देता थेट डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात आधार संलग्न पैसे जमा करण्याचे आदेश असताना शासन निर्णयाची पायमल्ली करून विद्यार्थिनींचे आर्थिक शोषण करून मुख्याध्यापकांनी आपल्या स्वतःचं पोट भरत असल्याचं दिसून येत आहे. या विषयाची माहिती शाळेतील विद्यार्थिनींनी आणि पालकांनी माहितीनुसार संबंधित विषयावर सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच विद्यार्थिनींचे डीबीटीद्वारे मिळणारी रक्कम परत मिळवून देण्यात यावी. अन्यथा येत्या 15 दिवसात तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सागर मुलकला यांनी स्थानिक तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवार, NTV न्यूज मराठी, सिरोंचा, गडचिरोली.